नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विज्ञानाच्या नवीन लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजपासून आपण पॉलिटिकल सायन्सला टार्गेट करणारी एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करतो आहे. या सिरीजचे काय टॉपिक्स असतील, या सिरीजमधून आपल्याला काय ऑब्टेन करायचं आहे, ही सिरीज तुमच्या स्टडीजसाठी किती बेनिफिशियल असेल, त्यातून आपल्याला काय शिकायचं याचे इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, या सिरीजमध्ये मुख्यतः आपल्याला प्रत्येक भारताच्या इतिहासातील, पॉलिटिकल इतिहासातील मोस्टली ते इव्हेंट्स बघायचे ज्याच्याने इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन जिओग्राफी ॲज वेल ॲज इंडियन पॉलिटिकल जिओग्राफी चेंज झाली. आजचं जे लेक्चर आहे त्याचं नाव आहे इंटिग्रेशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये हैदराबाद, जुनागड, त्रावणकोर आणि काश्मीर या संदर्भात हे जे राज्य होते, प्रिन्सली स्टेट, ते भारतामध्ये कसे विलिनीकरण झालं, ते विलिनीकरण करत असताना कोणते प्रॉब्लेम्स भारतासमोर आले, भारताच्या विलिनीकरणाचा इतिहास आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचा आहे. पण ही सिरीज आहे, ही सिरीज मुख्यतः काय आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय ऑब्टेन होणार आहे, काय फायदा होणार आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगतो. या सिरीजचे मुख्यतः 3 फायदे तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला याच्यातून काय साध्य करायचं आहे. सगळ्यात पहिला फायदा जो आत्ता MPSCने डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा एक्झामिनेशन्स घ्यायचंच ठरवलं आहे. मेन्स एक्झाम आता तुम्हाला लिहायचे आणि जेव्हा तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की लिखाणासाठी किंवा रायटिंगसाठी तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट ऑफ नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज जेव्हा सब्जेक्टिव्ह पेपर होता, जेव्हा ऑप्शनलचा पेपर होता, त्यावेळेस एवढं डिटेलमध्ये ते क्वेश्चन विचारत नव्हते आणि तुम्हाला तुमचं आन्सर, तुमचे उत्तरं समोर असायचे. त्या उत्तरापैकी एक आन्सर टिक केलं की आपलं काम होत होतं. पण डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये, ज्याच्यामध्ये ऑप्शनलचा पण सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये ऑप्शनलमध्ये आपल्याला जास्त मार्क, तुमची रँकिंग त्याच्यावर ठरणार आहे. एसे रायटिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः मुख्य नॉलेज, मेन स्ट्रीमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे नॉलेज कसं येईल, तर हे जे सिरीज आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये फायदेशीर ठरेल, जेणेकरून भारताचा राजनैतिक इतिहास तुम्हाला समजून घेण्यासाठी हे फायदेशीर असेल. दुसरा फायदा जो ऑप्शनल स्टडीजसाठी, ज्यांनी पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट ऑप्शनल ठेवलेला आहे, ज्यांना पॉलिटिकल सायन्स हा स्कोरिंग सब्जेक्ट वाटतो आहे, त्यांच्यासाठी तर NCERTचं प्रिपरेशन, ह्या सिरीजचं प्रिपरेशन आणि सोबतच इतर मेन रेफरन्स बुकचं प्रिपरेशन होल टर्ममध्ये करणं गरजेचं आहे. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असण्याचे फायदे भरपूर आहेत. त्यातच तो सगळ्यात मोठा फायदा हाच की हा GS सोबत कनेक्टेड असतो. त्यामुळे ऑप्शनलचा अभ्यास करत असताना ह्या सिरीजचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तुम्हाला सफिशियंट अमाऊंट ऑफ नॉलेज तुम्हाला मिळेल आणि एक सिरीजमध्ये अभ्यास होईल की भारताच्या राजनैतिक इतिहासामध्ये सिक्वेन्स वाईज गोष्टी कशा झाल्या, जेव्हा तुम्ही आर्टिकलच्या भाषेमध्ये त्याला कन्व्हर्ट कराल, जेव्हा घटना दुरुस्ती कशी झाली, कनेक्टिंग द डॉट्स ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारच्या थेअरीमध्ये सुद्धा ही गोष्ट खूप गरजेची असेल. तिसरा फायदा जो तुमचा फक्त हा विषय पॉलिटिकल सायन्ससोबत कनेक्टेड नाही आहे. जेव्हा ही सिरीज थोडी पुढे जाईल तर 1991मध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल क्रायसिस झाले. त्याच्यामध्ये हर्षद मेहता, जी सिरीज तुम्ही बघितली असेल, त्याचंसुद्धा कनेक्शन बनताना दिसतं. PV नरसिंहराव सरकारने कशा पद्धतीने याला टॅकल केलं किंवा त्यावेळेस गव्हर्नमेंट कोणती होती, त्याच्या आधी गव्हर्नमेंट कोणती, नंतर कोणती, या सगळ्या गोष्टींना आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मुख्यतः त्यानंतर होणारे LPG रिफॉर्म्स किंवा LPGने भारताला कशा पद्धतीने स्टेबलाइज केलं आणि आपण त्या इकॉनॉमिक क्रायसिसमधून बाहेर कसं आलो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की इकॉनॉमीसोबत पॉलिटिकल सायन्स आणि अनेक अशा विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे, जे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये, निबंधामध्ये, ऑप्शनलमध्ये फायदेशीर असणार आहे. आता बघूयात की ही सिरीज नक्की तरी काय आहे, या सिरीजमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर सर्वात पहिली सुरुवात आजच्या लेक्चरपासून होईल, ज्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट. त्यामध्ये मुख्यतः हैदराबाद, जुनागड, त्रावणकोर आणि काश्मीर हे जे संस्थानं होते यांना भारतामध्ये कशा पद्धतीने आणण्यात आलं. या संस्थानासोबतच 365 इतर संस्थानं होते, त्यांनी भारताच्या विलिनीकरणामध्ये कशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलं. त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा भारतीय नेत्यांची भूमिका काय होती. VP मेनन, जे सर्वात चांगले ब्युरोक्रॅट त्यावेळेसचे होते, जे पुढे जाऊन सेक्रेटरी बनले रियासती मंत्रालयाचं. रियासती मंत्रालयाची स्थापना का करण्यात आली, या प्रकारे अनेक अशा छोट्या मोठ्या डिटेल्स ज्या इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्समध्ये इम्पॉर्टंट आहे, याबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे.
पुढच्या 2-3 येणारे लेक्चर हे इंटिग्रेशन ऑफ जुनागड हैदराबाद, त्याच्यामध्ये हैदराबादमध्ये पोलो मिशन केलं गेलं, जुनागडमध्ये प्लेबिसाईड करण्यात आला. काश्मीरचं चॅप्टर तर स्वतःमध्येच फार मोठं रोचक कहाणीचं चॅप्टर आहे. तर काश्मीरला आपल्याला अजून 2-3 दिवस लागतील तो तिथपर्यंत जायला, आणि काश्मीरची कहाणी आर्टिकल 370 सोबत कसं कनेक्टेड आहे याबद्दलची आपल्याला पूर्णतः माहिती त्या सिरीजमधून घ्यायची आहे. काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड त्याच्या झाल्यानंतर पंडित नेहरू जेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले, त्यांच्यासमोर कोणते प्रॉब्लेम फेस करण्यात आले, त्यांनी कोणत्या प्रकारचे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स भारतामध्ये केले, त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर कसा अफेक्ट टाकला, याबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये घ्यायची आहे. नेहरूंच्याच काळामध्ये भाषिक आधारावर प्रांतांची मागणी सुरू झाली. त्या मागणीला इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन पार्लमेंटचा काय स्टँड होता, नेहरूंचा त्यामध्ये पर्सनली काय स्टँड होता, काश्मीर चॅप्टरमध्ये नेहरूंचं कनेक्शन काय होतं, शेख अब्दुल्ला जे नेहरूंचे मित्र मानले जातात त्याबद्दलची रजाकार संघटन जे हैदराबादमध्ये होतं, अशा प्रकारच्या प्रत्येक टर्म्सला आपल्याला त्या नेहरूंच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. नेहरूंच्या टेन्युअरमध्ये, कार्यकालमध्ये अजून काय घटना झाल्या, त्यांचा डिटेल स्टडी या सिरीजमध्ये आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, नेहरूंनंतर भारताचे पुढचे पंतप्रधान शास्त्रीजी, लालबहादूर शास्त्री यांना बनवण्यात आलं. शास्त्रीजींच्या काळामध्ये भारतावर आलेलं सगळ्यात मोठं खाद्यान्न संकट, त्यांनी कशा पद्धतीने त्याच्यातून डील केलं, इंडिया कसा समप झाला होता, इंडियासहित प्राईम मिनिस्टरने सुद्धा एक वेळेचं जेवण सोडलं आणि जय जवान जय किसानचा नारा देत पूर्ण भारताला संघटित करणारे आपले शास्त्रीजी, त्यांच्या टेन्युअरबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला या लेक्चर सिरीजमधून घ्यायची आहे. दुर्दैवाने ताश्कंदमध्ये त्यांची डेथ झाली. त्यांची डेथ होताच पुन्हा भारतामध्ये सियासती ताकद आणि सियासती राजकारण सुरू झालं. त्यानंतर मग इंदिरा गांधींचं सरकार आलं. इंदिरा गांधींचं सरकारसुद्धा अनेक रोचक कहाणींनी भरलेलं आहे. त्यामध्ये सर्वात मोठं चॅप्टर म्हणजे आणीबाणीचं, इमर्जन्सीनंतर बांगलादेशची सुद्धा कहाणी ट्विस्ट या स्टोरीमध्ये येतो. बांगलादेश स्वाधीन आंदोलन, त्याच्यामध्ये मुक्तीवाहिनी आंदोलन आणि अनेक असे छोटे मोठे इव्हेंट्स इंदिरा गांधींच्या सरकारच्या वेळेस आपल्याला दिसतील. इंदिरा गांधींच्या सरकारच्या स्टोरीमध्येच मोरारजी देसाई, के कामराज अशासारखे दिग्गज लोकांचे सुद्धा आपल्याला त्यांचे काय स्टँड होते, त्यांचे काय मतभेद होते गांधी सरकारसोबत, इंदिरा गांधी सरकारसोबत, आणि त्यांच्यामधच्या मतभेदने पुन्हा एकदा जनता सरकार जेव्हा पक्षामध्ये आली, जनता सरकारने कोणते अमेंडमेंट्स केले, आपल्या भारताचं राज्यघटना, त्याचं प्रिएम्बलमध्ये त्यांनी कोणते चेंजेस केले, इंदिरा गांधींनी कोणते चेंजेस केले कॉन्स्टिट्यूशनमध्ये, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. इंदिरा गांधींच्या असोसिनेशननंतर राजीव गांधी सत्तेवर आले. राजीव गांधींच्या काळामध्ये सुद्धा श्रीलंकेचा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. श्रीलंका वाद, साऊथ इंडियन स्टेट्ससोबत त्यांचा असणारा वाद, त्याच्यामुळे त्यांची झालेली डेथ. इंदिरा गांधी ते राजीव गांधी याच्यामध्ये अनेक छोटे मोठे इव्हेंट आहे ज्याने पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशनला समजण्याला आपल्याला मदत होईल. राजीव गांधींच्या डेथनंतर पुन्हा एकदा भारतामध्ये राजकारण सुरू झालं आणि त्यानंतर आलेले प्रत्येक प्रधानमंत्री, त्यांच्या टेन्युअरमध्ये झालेल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, मग त्या आर्थिक असो, इकॉनॉमिकल असो, पॉलिटिकल असो किंवा हिस्टॉरिक असो, अशा छोट्या मोठ्या सर्व इव्हेंट्सला आपल्याला ह्या सिरीजमध्ये अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, ही सिरीज एक GSच्या माध्यमातून, पॉलिटिकल सायन्सच्या माध्यमातून तर आवश्यक आहेच, पण तुम्ही जर भारताचे जागरूक नागरिक असाल, भारताचं फॉर्मेशन कसं झालं, इंटिग्रेशन ऑफ इंडियामध्ये कोणत्या पॉलिटिकल नेत्यांनी कशी भूमिका बजावली किंवा कोणाचा रोल काय होता हे समजून घ्यायचं असेल, भारत स्वाधीन कसा झाला, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं हे समजून घ्यायची जागरूकता तुमच्यामध्ये असेल ॲज अ इंडियन, ॲज अ भारतीय, तर ही सिरीज तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. यातून तुम्हाला स्टोरीजच्या माध्यमातून, कहाणीच्या माध्यमातून अनेक संकल्पना कळणार आहेत ज्या तुम्हाला बेनिफिशियल असतील पॉलिटिकल सायन्सला समजून घेण्यासाठी, भारताला समजून घेण्यासाठी. तर माझी अशी अपेक्षा आहे की ह्या इन्फॉर्मेशनमधून, या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला काय बेनिफिट्स होणार आहे, आपल्याला काय, आपलं साध्य काय करायचं आहे, किंवा ही सिरीज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही हे तुम्हाला कळालं असेल. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आजच्या चॅप्टरचं सगळ्यात पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंटिग्रेशन ऑफ इंडिया. हे चॅप्टर सुरू करण्याआधी त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी सांगतो. या चॅप्टरमध्ये किती पात्र आहेत, कॅरेक्टर्स कोणते कोणते, त्या कॅरेक्टर्सची या चॅप्टरमध्ये काय भूमिका आहे हे समजून घेऊयात. आपल्या कहाणीचं सर्वात पहिलं पात्र, त्यांचं नाव लॉर्ड लुईस माउंटबॅटन. माउंटबॅटन कोण होते तर भारताचे सगळ्यात अंतिम गव्हर्नर जनरलचं पद त्यांच्याकडे होतं. क्राऊन रूलसोबत असणारं त्यांचं कनेक्शन, त्यांचा पर्सनल नेचर, यामुळे सुद्धा भारताला कशा पद्धतीने हेल्प झाली.
25 तारखेला 25 जुलैच्या दिवशी त्यांनी घेतलेली लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची मीटिंग त्याने भारतीय संग्राममध्ये किंवा भारतीय विलिनीकरणामध्ये एक मोठा रोल प्ले केला. तो काय होता, जेव्हा आपण त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघू, 25 जुलैची इन्फॉर्मेशन बघू, तेव्हा तुम्हाला कळेल. दुसरं आपलं पात्र आहे मोहम्मद अली जिना, ज्यांनी पाकिस्तानची मांग केली. मुस्लिम लीगचे लीडर ते होते आणि पाकिस्तानच्या फॉर्मेशन मागे त्यांचा सर्वात मोठा हातभार होता. तिसरं पात्र स्वाधीन भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख पुन्हा पुन्हा या चॅप्टरमध्ये येणार आहे. आणि सर्वात आपलं मेन कॅरेक्टर जे आहे सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे लोहपुरुष आणि त्यांचे सेक्रेटरी असणारे रियासती मंत्रालयाचे सेक्रेटरी असणारे व्ही पी मेनन, जे सर्वात मोठे ब्युरोक्रॅट त्यावेळेसचे होते. आधी ब्युरोक्रॅट होते, मग ते सेक्रेटरी झाले जेव्हा रियासती मंत्रालयाचं फॉर्मेशन झालं. त्याचे मंत्री होते सरदार पटेल आणि त्यांचे सेक्रेटरी होते व्ही पी मेनन. तर हे होते कॅरेक्टर्स. आता तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली स्टोरीची सुरुवात कुठून होते. मित्रांनो, स्टोरीची सुरुवात खरं तर होते 3 जूनच्या तारखेपासून. 3 जूनचा दिवस हा भारतासाठी आणि भारतीयांसाठी फार महत्त्वाचा होता, कारण त्या दिवशी फर्स्ट टाईम आपल्याला कळालं की भारताचं पार्टिशन होणार आहे. त्याच्या आधी भारतामध्ये काय चालू होतं हे जरा 2 मिनटात समजून घेऊया. भारताचे स्वातंत्र्य आंदोलन कधी खूप आधीपासून चालू होतं. त्याच दौरान काही ऑफर्स, काही स्कीम्स भारतामध्ये आल्या, ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑफर जर भारतामध्ये आले असेल तर ती होती ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफर ज्याच्याने त्याच्यानंतर जी की होती वर्ल्ड वॉर 2च्या अंतर्गत आसपास आलेली ऑफर. ऑगस्ट ऑफर नंतर क्रिप्स मिशन आलं, जे होतं स्टॅफोर्ड क्रिप्सच्या अंतर्गत. क्रिप्स मिशन नंतर कॅबिनेट मिशन आलं. आपल्यासाठी क्रिप्स मिशनच्या माध्यमातून तुम्हाला एक मी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मुस्लिम लीग ने ज्या स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती ती क्रिप्स मिशनच्या अंतर्गत असणाऱ्या एका अटीमुळे केली होती. क्रिप्स मिशनमध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्ही मायनॉरिटीजचे जेवढे हक्क आहे त्यांना घेऊन त्यांच्या संबंधित फार क्युरियस आहोत, किंवा आम्हाला फार काळजी आहे की मायनॉरिटीज हिंदुस्थानमध्ये जेवढी आहे त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे आणि त्यांचा उपद्व्याप करणारा किंवा त्यांना दाबून टाकणारा, त्यांचा छळ करणारा असा कोणताही कायदा आम्ही भारतामध्ये बनवू देणार नाही. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा इंडियन इतिहासामध्ये असं काही झालं तर त्याबद्दल त्यांना आम्ही व्हेटोचा अधिकार देतो आहे. व्हेटोचा अधिकार काय होता, तर असा काही कायदा जो मायनॉरिटीजच्या खिलाफ असेल, मायनॉरिटीजच्या अगेन्स्ट असेल, त्याला खारिज करण्याचा, त्याला नल अँड व्हॉइड करण्याचा व्हेटो अधिकार हा ब्रिटनच्या लोकांकडे होता आणि मायनॉरिटीजला पण दिलेला होता. तिथून कुठेतरी मोहम्मद अली जिन्ना आणि मुस्लिम लीगला हे वाटलं की ब्रिटनचे लोक आमच्यासाठी आमची काळजी करत आहे आणि स्वतंत्र भारताची मागणी डायरेक्टली नाही इनडायरेक्टली सुरू होण्याचं तेच एक माध्यम होतं. ऑगस्ट ऑफर काय होती, क्रिप्स मिशन काय होतं आणि कॅबिनेट मिशन काय होतं हे तुम्ही जेव्हा मेन रेफरन्स बुक आपण स्टडी करू तेव्हा तुम्हाला कळेल. सध्या एवढं लक्षात ठेवा की भारताचं स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य मिळण्यासाठी ब्रिटनमध्ये आणि भारतीयांमध्ये ज्या काही ऑफर्स एक्सचेंज केल्या गेल्या त्यांचे हे नाव आहेत. ठीक, मुस्लिम लीग आणि पाकचं फॉर्मेशन डिमांड कुठून आली याबद्दल तुम्हाला कळालं असेल. आपण होतो 3 जूनच्या दिवशी. 3 जूनच्या दिवशी काय झालं, तर भारताचे अंतिम व्हॉइसरॉय माउंटबॅटन हे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवर आले आणि त्यांनी हे डिक्लेअर केलं की त्यांनी हे सांगितलं स्पीचमध्ये की आत्तापर्यंत आम्ही भारतीयांमध्ये आणि म्हणजे भारतीय इन द सेन्स मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये आम्ही सहमती बनवण्याचा प्रयत्न केला. यांच्यामध्ये सहमती बनत नाही आहे आणि आम्ही एवढे उदारमतवादी आहोत, आम्ही एवढ्या चांगल्या स्वभावाचे आहोत की अशी एखादी मायनॉरिटीच्या अंतर्गत म्हणजे एखाद्या मेजॉरिटीच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही एखाद्या मायनॉरिटीजला ठेवू शकत नाही. त्यामुळे आणि त्यांची डिमांड पण तशी आहे मुस्लिम लीगची की आम्हाला यांच्या अंतर्गत नाही राहायचं आहे, आम्हाला वेगळा प्रदेश पाहिजे. तर त्यावेळेस माउंटबॅटनने म्हटलं की आम्ही भारताचं पार्टिशन करतो आहे आणि एकदम बेबुनियाद आधारावर याचं पार्टिशन केलं गेलं. एका धर्माला मानणारे एक देश असला पाहिजे ह्या आधारावर पार्टिशन पाकिस्तानचं झालं. हिंदुस्थान तर ठीक आहे, याच्यामध्ये जास्त मेजॉरिटी हिंदू एरियाचे लोक ज्यामध्ये होते त्यांना हिंदुस्थान म्हटलं गेलं आणि ज्या मेजॉरिटीचे लोक पाकिस्तान किंवा मुस्लिम लीगचे किंवा मुस्लिम समाजाचे असतील त्यांना पाकिस्तानचा वाटा दिला गेला. अशा पद्धतीने 2 पाकिस्तान बनले. एक बनला ईस्ट पाकिस्तान, एक बनला वेस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान जो पुढे जाऊन बांगलादेशमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. ते कसं झालं, जेव्हा इंदिरा गांधींची स्टोरी आपण बघू तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी कळतील. सध्या तरी लक्षात एवढंच ठेवा की 3 जूनच्या दिवशी 3 जून 1947ला माउंटबॅटन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिम लीगमध्ये आणि
काँग्रेसमध्ये हिंदू आणि मुसलमानमध्ये प्रयत्न केला की त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचा, पण दोघांमध्ये सहमती बनत नसल्या कारणाने आम्ही हा निर्णय घेतो आहे की पार्टिशन होईल, इंडियाचं पार्टिशन होईल आणि या दोघांनाही स्वतंत्र दिलं जाईल. भारत आणि पाकिस्तान असे 2 देश बनतील. आता 3 जूनला जेव्हा हे डिक्लेरेशन झालं त्यानंतर पुन्हा एकदा 4 जूनला माउंटबॅटन रेडिओ स्टेशनवर आले आणि त्यांनी अजून एक डिक्लेरेशन केलं ज्याच्याने पूर्ण भारतीयांना पुन्हा एकदा सदमा बसला. जो होता, त्यांनी सांगितलं की आम्ही जाणार होतो जुलै 1948मध्ये आम्ही जाणार होतो, पण आमची डेट आम्ही प्रीपॉन करतोय त्याच्या आधी पुढच्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे 4 जूनपासून तर लगभग 15 ऑगस्ट 1947ला आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. आता काही लोक म्हणतील ही तर चांगली गोष्ट आहे, 1 वर्षानंतर जाणारं ब्रिटनचं सरकार हे 1 वर्षाआधी, आता ही तर अंदाची गोष्ट आहे. पण मित्रांनो, तसं नाही आहे. भारतासमोर अनेक प्रश्न त्या काळामध्ये, त्या इरामध्ये होते. सर्वात मोठा प्रश्न हा होता की 3 महिन्यामध्ये आपल्याला संविधानसुद्धा बनवायचं आहे. भारताला अनुसरून इफेक्टिव्ह असणारं संविधानाचं फॉर्मेशन करायचं आहे. 3 महिन्यामध्ये पार्टिशनसारखा मोठा इव्हेंट भारतामध्ये होणार आहे जो अनऑर्गनाइज्ड आहे. कोणालाच काहीच माहिती नाही की कोणता एरिया, याचं डिव्हायडेशन कसं करायचं, मुस्लिम पॉप्युलेशन कुठे, हिंदू पॉप्युलेशन कुठे, अशासारखे मेजर केओस भारतासमोर होते. पण या प्रश्नांपेक्षाही सर्वात 2 महत्त्वाचे प्रश्न होते. सगळ्यात पहिले आधी समजून घेऊया की 15 ऑगस्ट ही डेट डिक्लेअर करण्यामागचं त्यांचं कारण काय होतं. आधी होती जून 1948, ती झाली आधी नंतर झाली 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्टच का, तर लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांना वाटत होतं की वर्ल्ड वॉर 2 मध्ये 1945मध्ये जेव्हा जपानने सरेंडर केलं त्या दिवशी ब्रिटनचा विजय झाला. या मेमरीला एक्सटेंड करण्यासाठी भारतामध्ये सुद्धा 1947मध्ये 15 ऑगस्टची डेट ठरवण्यात आली. तो जो वर्ल्ड वॉर 2चा रणसंग्राम होता त्याची मेमरी म्हणून सुद्धा आम्ही 15 ऑगस्टलाच भारताला आझाद करतोय, स्वातंत्र्य देतोय, अशी त्यांची मुख्य धारणा होती. पण आता त्याच्यापेक्षा 2 गंभीर प्रश्न भारतासमोर होते. सगळ्यात पहिला प्रश्न, भारतामध्ये चालू असणारे सांप्रदायिक दंगे. एकट्या कोलकाता शहरामध्ये 5,000पेक्षाही जास्त लोक जिनोसाईडमध्ये, जातीय दंग्यांमध्ये मारले गेले होते. सर्वात पहिला प्रश्न भारतीय नेत्यांसमोर आणि जनतेसमोर हा होता की सांप्रदायिक दंगे जे त्यांच्या चरमसीमेवर होते त्यांना कसं थांबवायचं. दुसरा प्रश्न, भारताचा जो एकत्रित मॅप आहे, भारताला संघटित कसं ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की भारताला संघटित ठेवण्याचं काय कारण, भारत तर संघटित होताच. तर मित्रांनो, तसं नाही आहे. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळायच्या वेळेस 365 रियासती होत्या. या रियासतांचे प्रत्येकाचे वेगळे करन्सी होती, त्यांची पर्सनल आर्मी होती. या सर्व 365 रियासतांना भारतामध्ये येणं ही मेजर चॅलेंज होतं. आता हे एक्झॅक्टली चॅलेंज कशा पद्धतीने वर्क झालं हे समजून घेण्यासाठी लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी काय होती हे समजून घेऊयात. मित्रांनो, लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी म्हणजे ब्रिटनची जी सत्ता होती त्याची समाप्ती झाली. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक डायग्रॅमच्या मेथड थ्रू यांना समजून घेऊया. बघा, जेव्हा ब्रिटन भारतामध्ये आले तेव्हा अनेक राज्य रजवाडे याच्यामध्ये होते. या प्रिन्सली स्टेटला त्यांनी कॉन्कर केलं आणि त्यांच्यासोबत ब्रिटन गव्हर्नमेंटची ट्रीटी साईन झाली की ब्रिटन गव्हर्नमेंट हेड असेल, त्यांच्याकडे कम्युनिकेशन, डिफेन्स असे मेजर फॅक्टर जे आत्ताच्या सेंटरकडे असतात असे सेंटरचे टॉपिक त्यांच्याकडे असतील. त्यांची आर्मी डिफेन्ससाठी असेल आणि हे जे राज्य आहेत किंवा जे प्रिन्सली स्टेट आहे यांच्या अंतर्गत फक्त काही फॅसिलिटी त्यांना असेल, जसं की राज्यांकडे ज्या आजच्या राज्यांकडे आहेत. याचा अर्थ असा होता की ट्रीटी साईन झाली होती भारताच्या राज्यांसोबत, प्रिन्सली स्टेटसोबत. ती ट्रीटी लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी जेव्हा झालं, म्हणजे सर्वोच्चता जो ब्रिटनची होती ती जेव्हा निघून गेली, ती निघून जाणार होती, त्यावेळेस हे लॅप्स झाले आणि ब्रिटनच्या लोकांनी भारतीयांना 3 ऑप्शन दिले किंवा मुख्यतः प्रिन्सली स्टेटला 3 ऑप्शन दिले. ते काय होते? ते होते, एकतर इंडियामध्ये तुम्ही राहू शकता, एकतर पाकिस्तानमध्ये जाऊ शकता आणि इंडिपेंडंट राहू शकतात. आता बघा, 365 प्रिन्सली स्टेट ते त्यांचं इंडिपेंडन्स सिक्युअर करण्याच्या मागे असतील की भारतामध्ये विलिनीकरण करण्यामागे असतील. कोणत्याही राजाला, कोणत्याही प्रिन्सला असं काय वाटेल की माझी सत्ता जाऊन मी भारतामध्ये विलिनीकरण व्हावं आणि लोकशाहीच्या अंतर्गत यावं. हे डिस्प्यूट फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्रिएट झाले 4 जुलैच्या नंतर. प्रत्येक इंडिपेंडंट राजा हा त्याचं स्वराज्य किंवा त्याचं जे टेरिटरी होती ते सिक्युअर करण्यामागे लागला. या पूर्ण केसमध्ये भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की भारताचं एकत्रित रूप कसं संघटित ठेवावं, भारताला युनाईट कसं करून ठेवावं.
मग त्यासाठी एक रियासती मंत्रालयाचं फॉर्मेशन पुढे जाऊन आपण बघू, पण त्याच्या आधी जिओमॅटिकल प्रॉक्सिमिटी आणि बाकीच्या कन्सेप्ट आपण बघून घेऊया. आत्तापर्यंत जे झालं त्याला मी इन शॉर्ट रिपीट करायचं म्हटलं, एक शॉर्ट रिव्हिजन आपण त्याची घेऊयात. सगळ्यात पहिले 3 जूनच्या दिवशी माउंटबॅटन रेडिओवर आले. त्यांनी डिक्लरेशन केलं की भारताचे पार्टिशन होईल, इंडिया आणि पाकिस्तान असे 2 देश बनतील. 4 जूनच्या दिवशी पुन्हा एकदा ते रेडिओवर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एका वर्षानंतर जाणार होतो, 48मध्ये आम्ही जाणार होतो, पण आम्ही आता 47मध्येच चाललो आहेत. तुमच्याकडे पुढच्या 3 महिने त्याच्यामध्ये सर्वात मोठं सांप्रदायिक दंगे यांना कंट्रोलमध्ये आणायचं आहे. त्यानंतर भारताचं विलिनीकरण करायचं आहे. ती 365 प्रिन्सली स्टेट, जे प्रत्येक राजा हा स्वप्न बघतोय की माझं स्टेट इंडिपेंडंट असेल, या सर्व राज्यांना एकत्रित आणायचं आहे आणि भारताचं संघराज्य स्थापन करायचं आहे. एकदा स्टॉप करून विचार करा की 365 आपलेच लोक आपल्याच अगेन्स्ट चालले डेमोक्रेसी फॉर्म करण्यासाठी आणि त्या सर्वांना एकत्रित आणायचं आहे. किती मोठा सवाल, किती मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राजकर्त्यांसमोर असेल. पण त्याला त्यांनी व्यवस्थित टॅकल केलं आणि भारताचं फॉर्मेशन आज आपल्यासमोर जे आहे ते तसं झालं. स्टोरीला थोडं पुढे घेऊन जाण्याच्या आधी माउंटबॅटनबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊया, जेणेकरून त्यांचा रोल या स्टोरीमध्ये कसा प्ले होतो हे तुम्हाला कळेल. माउंटबॅटन अँड हिज लेगसीमध्ये सगळ्यात पहिले माउंटबॅटन कोण होते, तर क्राऊन रूल, जो ब्रिटनचा क्राऊन रूल होता, क्राऊन फॅमिली होती, त्यांच्या रिलेटिव्समध्ये माउंटबॅटनचं कनेक्शन होतं. क्राऊन फॅमिलीच्या जवळचे असल्यामुळे एक बेनिफिट जो भारताला झाला, आणि मे बी त्यांना पाठवण्यामागचं सर्वात मोठं कारण हेच असायला पाहिजे की ते क्राऊनचे फॅमिली मेंबर आहेत किंवा क्राऊन मेंबर आहेत. त्याच्यामुळे त्यांना भारतीय राजांसोबत इंटरॅगेट करण्यासाठी, त्यांना सलामसत करण्यासाठी, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी इजी जाईल. त्यामुळे सुद्धा त्यांची चॉईस केली असावी. पण ही वॉज अ मेंबर ऑफ ब्रिटिश क्राऊन रूल ऑर ब्रिटिश क्राऊनचे ते मेंबर होते. माउंटबॅटनचं नेचर जे एक व्ही.पी. मेनन, जे ब्युरोक्रॅट ज्यांचं मी मेन्शन केलं स्टोरीच्या सुरुवातीलाच, जे सल्लागार होते माउंटबॅटनचे. व्ही.पी. मेननने त्यांची स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडिया याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की माउंटबॅटनचा स्वभाव असा होता की त्यांना फ्युचरमध्ये लोक मला कशा पद्धतीने लक्षात ठेवतील. मुख्यतः जेही क्राऊन राजे असतात आणि क्राऊन फॅमिलीपासून बिलॉंग करतात, त्यांचा हा स्वभाव असतोच की इतिहासाने मला लक्षात ठेवलं पाहिजे. माउंटबॅटन कोलकातामध्ये होणारे राईट्सपासून, दंग्यांपासून फार विचलित झाले आणि त्यांना ही शंका होती, त्यांना ही भीती होती की येणारी पिढी आपल्याला भारताचे तुकडे करण्यासाठी जबाबदार ठरेल. आणि कुठे ना कुठे त्यांच्या बिहेवियरमध्ये हे व्ही.पी. मेनन यांना दिसलं. मेनन एक ब्युरोक्रॅट होते आणि त्यांना माहिती होतं की या गोष्टीला टॅकल कसं करायचं. त्यांनी माउंटबॅटनला एक सजेशन दिलं. त्यांनी सांगितलं की पाकिस्तान तर आता गेलं आहे, पाकिस्तानचे पार्टिशन आपण पडतोय, मुस्लिम लीगला किंवा मोहम्मद अली जिन्ना यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. त्यांच्यासमोरचे क्वेश्चन्स हे सॉर्टेड आहेत. पण भारतीयांसमोर सर्वात मोठा प्रश्न अजून हाच आहे की त्यांचेच लोक, त्यांचेच रियासती भारतामध्ये येण्यासाठी नकार देत आहे. जर तुम्ही भारताच्या पक्षाकडून काही काम करू शकलात, भारतीयांकडून काही काम करू शकलात, तर येणाऱ्या पुढच्या पिढी माउंटबॅटन ह्या नावाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतील. आणि आज आपण त्यांचं नाव चांगल्या पद्धतीनेच घेतोय, कारण त्यांनी आपली मदत केली, इंटिग्रेशन ऑफ इंडियामध्ये मदत केली. तर सगळ्यात पहिले ते क्राऊन रूलचे मेंबर होते आणि त्यांनी इंडियन इंटिग्रेशनमध्ये फार महत्त्व. बघा, आता भारतामध्ये एवढं सगळं चालू असताना 365 रियासतीला व्ही.पी. मेनन, पटेल आणि नेहरू हे तिघेही विचार करतायत की या सर्व रियासतांना भारतामध्ये कसं आणावं. याच सगळ्या गदारोळमध्ये, या सगळ्याच गडबडीमध्ये 11 जूनच्या दिवशी 1947च्या दिवशी त्रावणकोर ही एक दक्षिण भारतातील एक रियासत होती. त्यांनी हे डिक्लेअर केलं की आम्ही भारतामध्ये राहणार नाही आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही इंडिपेंडंट राहतोय. आजपासूनच आम्ही इंडिपेंडंट आहोत. 15 ऑगस्ट नंतर सुद्धा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल त्यानंतर सुद्धा आम्ही इंडिपेंडंट असू. 11 जूनला ही बातमी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, तेव्हा फॉर्मेशन नव्हतं, पण आपल्या लिडर्सला 11 जूनच्या दिवशी कळाली. 11 जूनला हे झालंच की 12 जूनला पुन्हा एकदा हैदराबाद, ज्यांचा निजाम होता मीर उस्मान अली खान यांच्या अंतर्गत असणारं हैदराबाद. आता हैदराबाद म्हणजे आजचं जे हैदराबाद आहे ते नाही आहे. हैदराबाद, जुन्या हैदराबाद ही मोठी रियासत होती, मोठं संस्थान होतं. त्याच्यामध्ये काही भाग महाराष्ट्राचा, गडचिरोली गोंदियाचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा काही भाग, असा एक मोठा प्रदेश तिथं होता. या प्रदेशाचं भारतासोबतचं कनेक्शन तुटणं किंवा हैदराबाद
पाकिस्तानमध्ये मिळणं हे आपल्यासाठी फार डिफिकल्ट गोष्ट होती, कारण तसं झालं असतं तर भारताचा साऊथ इंडियासोबत, दक्षिण भारतासोबत कनेक्शन पूर्णपणे ब्रेक झालं असतं. आज जो युनायटेड भारत आपण बघतोय त्याचं पूर्ण डिव्हायडेशन झालं असतं आणि मधूनच हैदराबादचं संस्थान महाराष्ट्राच्या खाली आहे आणि त्यांचं ब्रेकआउट झालं असतं तर पूर्ण दक्षिण भारत गमावण्याची भीतीसुद्धा आपल्यासमोर होती. पण याच्यामध्ये फनी स्टोरी अशी आहे की हैदराबाद जे भारताच्या सेंटरला आहे ते पाकिस्तानमध्ये कसं काय जाणार, कारण पाकिस्तानचे दोन आहेत, एक ईस्ट आणि वेस्ट, एक ईस्ट आणि दुसरं म्हणजे वेस्ट. ईस्ट जे पुढे जाऊन बांगलादेश बनलं. आता हैदराबादचा निजाम काय म्हणतोय, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे. त्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेसने आणि नेत्यांनी काय म्हटलं की अरे छोटी गोष्ट असते, जिओमेट्रिकल प्रॉक्सिमिटी नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे काय, काश्मीर हा पाकिस्तानच्या जवळ आहे, पंजाब पाकिस्तानच्या जवळ आहे, तर ते एकमेकांसोबत मर्ज होतात, मान्य आहे. पण हैदराबादसारखं संस्थान पुन्हा एकदा मर्ज होणार ते पण पाकिस्तानसोबत. जिओमॅट्रिकल प्रॉक्सिमिटीला समजून घ्या आणि असं काही होऊ शकत नाही. ज्याचा परिसर, ज्याचा हवाई एरियासुद्धा इंडियाकडे असेल, ज्याचं पूर्ण टेरिटरी इंडियाला सराउंडेड असेल, अशा हैदराबादला तुम्ही पाकिस्तानमध्ये कसं मर्ज करणार, हा प्रश्न तर होताच. पण 11 जूनला आणि 12 जूनला ज्या गोष्टी झाल्या याच्याने आपले इंडियन नॅशनल काँग्रेसचे लीडर किंवा भारताचे लीडर यांना फार मोठा धक्का बसला. कारण आता एक रियासतीने सुरुवात केली म्हटल्यानंतर उरलेला 365 रियासती रिवॉल्ट करणार हे तर ठरलेलं होतं. प्रत्येक जण आझाद राहायचं स्वप्न बघत होता. त्याची सुरुवात त्रावणकोर आणि हैदराबादने केली. नेहरू, पटेल आणि मेनन यांना हे लक्षात आलं की अरे या सगळ्या त्यांना सांगून काही चालणार नाही आहे, धमकवून काही चालणार नाही आहे, आपल्याला काहीतरी लिगल स्टेप यासाठी घ्यावे लागतील. तेव्हाच एक त्यांनी आयडिया आली की त्यांनी फॉर्मेशन केलं रियासती मंत्रालयाचं. रियासती मंत्रालय असं मंत्रालय होतं ज्याच्या अंतर्गत भारताला एकत्रित करण्याची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याचे मंत्री, सर्वात पहिले मंत्री बनले पटेल आणि त्यांचे सेक्रेटरी बनले व्ही पी मेनन. आता बघा, इथून पुढचे जेवढे पण चॅप्टर्स आहेत, मग ते इंटिग्रेशन ऑफ काश्मीर असेल, हैदराबाद असेल, जुनागड असेल, याच्यामध्ये मेननचं वर्किंग हे ॲज अ सेक्रेटरी आहे. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन करायला जेव्हा मेनन जात आहे तर ते ॲज अ मंत्रालयाचा सेक्रेटरी म्हणून जात आहे. अच्छा, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन एक नवीन कन्सेप्ट इथं आली. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन काय आहे तर इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन काय आहे बघा, आता या सर्व राष्ट्रांना भारतामध्ये आणायचं आहे आणि भारतामध्ये आणत असताना आपल्याकडे काहीतरी डॉक्युमेंट तर पाहिजे, काहीतरी लिगल फॉर्मॅट तर पाहिजे ज्याच्यावर ते साईन करतील. जसं की उद्या काश्मीरला भारतामध्ये आणायचं असेल, फक्त बोलून चालणार नाही. इंडिया हे बोलू शकत नाही की काश्मीर हे भारताचा भाग आहे. त्यासाठी काहीतरी डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. तर इट वॉज नथिंग बट अ बॉन्ड ऑर द डॉक्युमेंट जे रिप्रेझेंट करत होतं की ज्यांनी कोणी साईन केली आहे त्या बॉन्डवर ते पार्ट ऑफ इंडियाचा तो पार्ट असेल. ठीक, पुन्हा एकदा आत्तापर्यंत जे झालं त्याला एकदा रिवाईज करू, शॉर्टकट रिवाईज. 3 जूनच्या दिवशी माउंटबॅटन आले. 4 जूनला भारताला कळालं की पार्टिशन होणार आहे आणि भारताचं पार्टिशन हे एका वर्षात न होता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये होणार आहे. स्वातंत्र्य पण 3-4 महिन्यामध्ये मिळणार आहे. पुढचा टॉपिक बघितला आपण की भारतासमोरचे मुख्य प्रश्न कोणते होते. एकतर सांप्रदायिक दंगे, दुसरं म्हणजे भारतामध्ये चालू असणारे राज्यांना संघटित कसं करायचं, 365 रियासतींना भारतामध्ये कसं आणायचं. त्यामध्ये माउंटबॅटन कोण होते तर क्राऊन मेंबर किंवा क्राऊन रूलचे किंवा क्राऊन फॅमिलीचे मेंबर होते. त्यांच्या नेचरने भारताला कसं स्वाधीनता भारतामध्ये कसा रोल प्ले केला, तर त्यांनी मदत केली कारण त्यांना वाटत होतं की इतिहासाने त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात पहिले 11 जूनची तारीख आपण हायलाईट केली कारण त्रावणकोर आणि हैदराबाद यांनी रिव्हॉल्ट केला. 12 जून आणि 11 जून ह्या दिवस महत्त्वाचे आहेत. हैदराबाद त्रावणकोरने रिव्हॉल्ट केल्यानंतर लगेच फॉर्मेशन ऑफ मिनिस्ट्री ऑफ स्टेटचं, रियासती मंत्रालयाचं फॉर्मेशन झालं. त्यांचं मुख्य काम हेच होतं की जेवढे काही स्टेट्स आहेत त्यांना भारतामध्ये विलीनीकरण करणं. रियासती मंत्रालयाचं फॉर्मेशन होताच 5 जुलैच्या दिवशी बघा, 5 जुलै आणि 25 जुलै हे मधले 20 दिवस आणि 25 जुलैची डेट फार महत्त्वाची आहे कारण तिथूनच स्वाधीनता भारताचा इतिहास आणि इंटिग्रेशन, विलीनीकरणाचा इतिहास बदलला. 5 जुलैला सरदार पटेल यांनी मंत्री या पदाने पुन्हा एकदा रेडिओ स्टेशनवरती गेले आणि त्यांनी अनाऊन्समेंट केली. त्यांनी सर्वांना हे प्रेमात सांगितलं रियासतींना
की आपण संयुक्त भारतामध्ये आहोत. स्वाधीनताच्या आंदोलनामध्ये भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक समाजाने, प्रत्येक धर्मामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्याच्यामध्ये महिला होते. भारताच्या टेरिटरीमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो शिरीष कुमार असेल, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, चंद्रशेखर असतील, अशा प्रत्येक व्यक्तीने याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि आज जेव्हा ब्रिटनचा रूल संपतोय, आज जेव्हा ब्रिटन मागे सरकत आहे, त्यांच्या एरियामध्ये परत जात आहे, तर तुम्ही स्वतंत्र राहायचे स्वप्न बघू नका. कारण स्वाधीनता आंदोलनामध्ये भारतीयांचा सहभाग होता, त्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळत आहे. तर 5 जुलैच्या दिवशी त्यांनी एकदम पोलाइटली सांगितलं सगळ्यांना की एकत्रित या, संघटित व्हा आणि भारताचं फॉर्मेशन करा. पण तरी पण ज्यांना स्वतःची टेरिटरी वाचवायची ते लोक तरीही नाही आले. 25 जुलैला शेवटी या 20 दिवसांमध्ये काय झालं आहे बघा, माउंटबॅटन हे शेवटचे ऑप्शन त्यांच्यासमोर आता उरलेत. पंडित नेहरू आणि पटेल यांना कळालं की हे लोक जे प्रिन्स लोक आहेत, राजे आहेत, ते अशा पद्धतीने ऐकणार नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक ट्रिक अप्लाय करावी लागेल, जी त्यांनी 25 जुलैच्या दिवशी केली. 25 जुलैचा दिवस हा भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा महत्त्वाचा वाटतो. कारण त्या दिवशी काय झालं, तर माउंटबॅटन यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तेव्हाची लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याच्यामध्ये एक मीटिंग घेतली. ही मीटिंग मुख्यतः काय होती, तर जेवढे पण प्रिन्स होते, मेंबर ऑफ, त्यांच्या सगळ्यांची मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंगचा अजेंडा हा होता की तुम्हाला भारतामध्ये आलेत तर फायदा काय होईल, पाकिस्तानमध्ये गेले तर बेनिफिट अँड डिसॲडव्हान्टेजेस काय होतील, स्वाधीन तुम्ही राहू शकत नाही आहात कारण भारताच्या डेमोक्रेसीच्या सराउंडिंगमध्ये तुम्ही स्वाधीन कसं राहणार, भारताचे लोक एकत्रित येऊन एक युनियन बनवण्याच्या तयारीत आहेत आणि तुम्ही स्वाधीन नाही राहू शकत. तुम्ही जेवढं डिले कराल तुमचं संप्रभुता, स्वातंत्र्य तेवढं लवकर जाईल. त्यापेक्षा भारतामध्ये असाल, टेरिटरीमध्ये असाल तर समर्पण करा, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करा आणि भारतामध्ये या. 25 जुलैच्या दिवशी त्यांनी डिरेक्टली हे नाही सांगितलं भारतामध्ये या, असं नाही सांगितलं. टू क्लिअर दिस ऑल, भारतामध्ये या हे न सांगता त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आले तर तुम्हाला बेनिफिट काय होतील, पाकिस्तानमध्ये गेले तर अगेन बेनिफिट्सही आणि डिसॲडव्हान्टेजेसही, कुठेही जा, दोघांचे निष्पक्ष होऊन त्यांनी निर्णय सांगितला. पण भारतामध्ये आल्याचे फायदे त्यांनी जास्त सांगितले कारण इंटिग्रेशनमध्ये त्यांना रोल प्ले करायचा होता. दुसरं, 5 जुलै आणि 25 जुलै या 20 दिवसांमध्ये अनेक छोटे मोठे इव्हेंट्स आहेत, पण हायलाईट होण्यासारखे काही नाही आहेत. तर 25 जुलैपर्यंतचा इतिहास आत्तापर्यंत आपण बघितला. आता ही टाईमलाईन बघायची. बघा, आता सगळ्यात मोठं ह्या 25 जुलैच्या इव्हेंटनंतर लगभग हे 4-5 संस्थानं सोडले तर सगळ्यांनी विलिनीकरणावर हस्ताक्षर करून दिलेलं होतं. त्यांना ही गोष्ट कळाली की माउंटबॅटन थ्रू ही गोष्ट कळाली की आता ब्रिटन आपल्यासोबत हेल्प करणार नाही, आपल्याला हेल्प करायला येणार नाही आहे, बहुधा ब्रिटनकडून आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे इट्स बेटर की आपण आत्ताच या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर साईन करून देऊ. पण काही राज्य होते ज्याच्यामध्ये हैदराबाद, त्याचा निजाम होता मीर उस्मान अली खान, जे 7वे नवाब होते हैदराबादचे. दुसरं होतं भोपाल, ज्याचं प्रिन्स होते हमीदुल्ला खान. जुनागड, ज्याचे मोहम्मद महाबत खान. यांच्या जुनागडच्या कहाणी पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे की त्यांचं कॅरेक्टर कशा प्रकारचं होतं. रेस कोर्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांच्या इंटरेस्टमुळे भारतावर पडलेलं संकट, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा, आता झालं काय की जोधपूर, जुनागड आणि जैसलमेर हे सगळे जे पाकिस्तानच्या टेरिटरीच्या आसपासचे देश होते, त्यांनी मल्टिपल टाईम जिन्नांना पण त्यांची भेट झाली, भारतीय नेत्यांसोबत सुद्धा त्यांची भेट झाली. जोधपूर ह्या प्रयत्नात होतं की आम्ही इंडिपेंडंट राहू आणि जोधपूरचे महाराजा हनुवंत सिंग, ते पर्सनली, त्यांच्या इतिहास लिहिणारे लोक असं म्हणतात की त्यांचा पर्सनली हा अजेंडा होता की आमचे जे लोक आहेत त्यांचा विचार त्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांना इंडिपेंडंट राहायचं होतं. पण त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे भारताच्या स्वाधीनतामध्ये डिले होत होतं. बघा, आता हे सगळं कुठे चालू आहे, 15 जुलैपर्यंत, म्हणजे जेमतेम 1 महिना बाकी आहे. 15 ऑगस्टला जेमतेम 1 महिना आणि काही दिवस बाकी आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे हैदराबाद, भोपाळ, जुनागड आणि जोधपूर अजूनसुद्धा भारतामध्ये नाही आहेत. शेवटी राजा हनुमंत सिंग यांनी जिना यांना भेटले. जिनांकडून काही ऑफर त्यांना मिळायला पाकिस्तानमध्ये मर्ज होण्यासाठी. सरदार पटेल यांना भेटले. सरदार पटेल, 9 ऑगस्टच्या दिवशी काय झालं, 9 ऑगस्टला माउंटबॅटन यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारताचे लीडर्स आहेत त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करा.
माउंटबॅटनच्या सजेशनवर हनुमंत सिंग 10 ऑगस्टच्या दिवशी सरदार पटेल यांना भेटले. त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं. पटेल यांनी सांगितलं की तुमचे जे फादर होते त्यांनी ते आमच्या निगराणीमध्ये तुम्हाला सोडून गेलेले. आता पटेल ही एकदम मोठी हस्ती आहे आणि त्यांचं एज पण त्या प्रकारचं आहे की ह्या सगळ्या राजांसोबत ते त्या प्रकारचे त्यांचे रिलेशन आहेत. हनुमंत सिंगला सांगितलं त्यांनी की तुम्ही भारतामध्ये याल तर तुमचे फायदे होतील, तुमचा व्यापार ठप्प होणार नाही याची काळजी भारतीय आम्ही ॲज अ इंडियन गव्हर्नमेंट आम्ही घेऊ. 9 ऑगस्टला माउंटबॅटनने सांगितलं. 10 ऑगस्टला सरदार पटेलला हनुमंत सिंग भेटले आणि ते ॲग्री झाले 10 ऑगस्टच्या भेटनंतर. 11 ऑगस्टला काय होतंय बघा. 11 ऑगस्टला ते पुन्हा एकदा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन करण्यासाठी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये गेले आणि 11 ऑगस्ट याच्यामध्ये काय झालं बघा, सिक्वेन्स वाईज बघूयात. 9 ऑगस्टला माउंटबॅटनने सजेस्ट केलं हनुमंत सिंगला, जे की जोधपूरचे राजा होते. त्यांनी सांगितलं की सरदार पटेल यांना भेटा, त्याच्याकडे काय ऑफर असेल तर तुम्ही इंटिग्रेशनला हेल्प करा. 9 ऑगस्ट 10 ऑगस्ट म्हणजे जेमतेम 15 ऑगस्टच्या 2-3 दिवसाआधी सुद्धा जोधपूर भारतामध्ये नाही आहे. जोधपूर तर नाहीच आहे, हैदराबाद पण नाही आहे, भोपाल पण नाही आहे आणि बाकी काश्मीर वगैरे त्यांचे तर अजून वेगळेच इव्हेंट आहेत. माउंटबॅटनने 9 ऑगस्टला सांगितलं. 10 ऑगस्टला सरदार पटेलसोबत हनुमंत सिंग यांची भेट झाली. 11 ऑगस्टला फायनली त्यांनी जाऊन इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर साईन केली आणि 11 ऑगस्टच्या दिवशी 15 ऑगस्टच्या 3-4 दिवस आधी जोधपूर भारतामध्ये आलं. मित्रांनो, जोधपूरचं संकट हे फार मोठं संकट होतं, कारण हैदराबादचा जो निजाम, जो मीर उस्मान अली खान म्हणत होता की आम्ही इंडिपेंडंट राहतो, तर ते पॉसिबल नव्हतं, कारण पाकिस्तानपासून ती जिओमॅट्रिकल प्रॉक्सिमिटी वाईज हे लोकेशन फार दूर होतं. पण जर जैसलमेर, बिकानेर आणि त्या एरियातले जर लोकांनी रिव्हॉल्ट केलं असतं तर मोहम्मद अली जिन्ना आणि पाकिस्तानच्या सहयोगने, पाक आर्मीच्या सपोर्टमुळे भारतामध्ये त्यांचं विलिनीकरण करणं फार इम्पॉसिबल झालं असतं. एकतर त्या पूर्ण प्रोसेसमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त राजस्थान आपल्याला द्यावा लागला असता, किंवा त्यांचं रिव्हॉल्ट बघून बाकीच्या सल्तनतने अजून काय केलं असतं, वी नेव्हर नो. तर आजच्या लेक्चरला पुन्हा एकदा रिवाईज करू आणि त्याच्यामध्ये समजून घेऊ की एक्झॅक्टली काय झालं आहे. 3 जूनपासून आपण जर्नी सुरू केली, जेव्हा लॉर्ड लुई माउंटबॅटन रेडिओ स्टेशनवर आले आणि त्यांनी अनाऊन्समेंट केली की भारत आणि पाकिस्तान असे 2 देश आम्ही बनवणार आहेत. 4 जूनला ते पुन्हा एकदा आले आणि त्यांनी हे अनाऊन्समेंट केली की 1 वर्षानंतर होणारं इंडिपेंडन्स तुम्हाला एकाच वर्षामध्ये, याच वर्षी 3 महिन्यानंतर मिळणार आहे. या 3 महिन्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचं फॉर्मेशन पण करायचं आहे, पार्टिशनसारख्या मोठ्या इव्हेंटला सुद्धा सामोरे जायचं आहे. त्यानंतर अनेक असे छोटे मोठे क्वेश्चन्स जे भारतासमोर होते की पार्टिशन कसं होणार, कोणत्या बेसिसवर होणार, कोणता एरिया पाकिस्तानला जाणार, कोणता इंडियामध्ये राहणार, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. त्यानंतर भारतासमोरचा सर्वात मोठा प्रश्न की युनिटी ऑफ इंडियाला कसं प्रिझर्व करायचं, भारताला संघटित कसं ठेवायचं. त्यानंतर माउंटबॅटन कोण होते हे आपण बघितलं. त्यांनी कशा पद्धतीने रोल प्ले केला इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये, नॉट इंडियन नॅशनल मुवमेंट, इंडियन इंटिग्रेशन मुवमेंटमध्ये. रिवॉल्ट कोणते झाले, त्रावणकोरने 11 जूनला, हैदराबादने 12 जूनला रिवॉल्ट केला. रियासती, हे सगळं रिवॉल्ट बघून पटेल यांनी रियासती मंत्रालयाचं फॉर्मेशन केलं आणि या फॉर्मेशनचा उद्देश एक होता की भारताला संघटित ठेवणं. 5 जुलैच्या दिवशी एक काइंड अनाऊन्समेंट त्यांनी केली की भारतामध्ये या स्वाधीनता आंदोलनाचं उद्दिष्ट समोर मांडलं. त्यांनी सांगितलं की स्वाधीनता आंदोलनामध्ये जनतेने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, जनतेला आता एकत्र यायचं आहे, स्वाधीन व्हायचं आहे, भारतामध्ये यायचं आहे. 25 ऑगस्टला लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांनी पुन्हा एकदा एक लास्ट अटेम्प्ट केला, ज्याच्यामध्ये त्यांनी एक मिटिंग घेतली, ज्या मिटिंगमध्ये 100पेक्षा जास्त राजे आलेले होते. त्या मिटिंगचा उद्देश हाच होता की त्यांनी बेनिफिट्स सांगितले. आणि त्यानंतर लगभग 11 ऑगस्टच्या आसपास महाराजा हनुमंत सिंग, जैसलमेर, बिकानेर हे सर्व जिल्हे, हे सर्व प्रिन्सली स्टेट जे होते ते भारतामध्ये आले आणि इंडिपेंडंट इंडियाचा इतिहास अशा पद्धतीने सुरू झाला. मित्रांनो, आजच्या चॅप्टरमध्ये आपण ह्या 2-3 संस्थानांची जी कहाणी बघितली. पुढच्या चॅप्टरमध्ये जोधपूरची एक्झॅक्टली कहाणी काय होती, काय स्टोरी होती, जोधपूरचे राजा मोहम्मद महाबत खान यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. जोधपूरमध्ये जनमत संग्रह कशा पद्धतीने केला गेला, जोधपूरमध्ये झालेले इव्हेंट काश्मीरसोबत कशा पद्धतीने कनेक्टेड आहे, याबद्दलची इन्फॉर्मेशन उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची आहे. मी अशी अपेक्षा करतो की या इंटिग्रेशन ऑफ इंडिया या चॅप्टरमुळे तुमच्यामध्ये काहीतरी नवीन इन्फॉर्मेशनमध्ये भर पडला असेल, याच्याने पॉलिटिकल सायन्समध्ये तुमचा इंटरेस्ट वाढला असेल अशी माझी अपेक्षा आहे.
या सिरीजमध्ये काही इम्प्रोव्हायझेशनची गरज असेल किंवा तुमच्या एंडने अजून काही इन्फॉर्मेशन ॲड ऑन करायची गरज वाटली तर मला कळवा, आम्ही त्याच्यावर वर्कआउट करतो. ठीक, तर मी अपेक्षा करतो की इथून आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल. चांगला अभ्यास करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.